नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहेत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद. मंडळी, आजचा आपला विषय आहे भ्रष्टाचाराचा भस्मासूर. म्हणजे आज आपण जिथे जातो तिथे पैशाशिवाय काहीच होत नाही अशी आपली एक धारणा झाली आहे. म्हणजे लाचखोरी त्याचं एक माध्यम आहे. मग शासकीय कार्यालयांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होणारा भ्रष्टाचार किंवा लाचखोरी हे अधिकच गंभीर प्रकरण आहे, हे आपल्या निदर्शनास येतं. नुकतंच पुणे महापालिकेमधलं देखील एक प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणाचा पाठपुरावा घेणारे ऍडव्होकेट तानाजी गंभीरे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तानाजीराव, आपलं स्वागत. मी आता ज्याचा उल्लेख केला, पार्श्वभूमी जे सांगितले, की महापालिकेतलं एक प्रकरण समोर आलं आणि ते मी सविस्तर किंवा तपशिलात त्याविषयी बोललो नाही. तर ते नेमकं सुरुवातीला सांगा, कारण पुणे महापालिकेमध्ये एका निवृत्त अधिकाऱ्याकडे 2,000 कोटींपेक्षा अधिकची अपसंपदा असल्याचा आरोप तुम्ही केला होता. त्याबाबतची तक्रार केली होती आणि त्या संदर्भात एक निर्णय, एक निकाल कोर्टाकडून नुकताच आलेला आहे. थोडं तपशीलवार सांगा आणि नंतर मग आपण या सगळ्या भ्रष्टाचाराचा भस्मासूर काय आहे ते समजून घेऊयात. माझं जेव्हा महानगरपालिकेशी काही कामानिमित्त इंटरॅक्शन झालं, तेव्हा मला ही बाब लक्षात आली, की तत्कालीन शहर अभियंता प्रशांतजी वाघमारे हे त्या पदावर 2003 सालापासून 2015 पर्यंत आणि रिटायरमेंट पण त्याच पदावर झाली. म्हणजे तब्बल 23 वर्ष एका पदावर तो व्यक्ती राहिले. तर माझी तक्रार 2016 मध्ये होती, 18 मे 2016ला. हं, त्या तक्रारीमध्ये मी सविस्तर माहिती दिली होती, की कुठल्या कंपन्या आहेत, कशा माध्यमातून हे पैसे रिरूट केलेले आहेत आणि कशी अपसंपदा कमवलेली आहे. हं. ही तक्रार मी एसीबीला केली. 2018 मध्ये का 19 सुरुवातीला माझं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं. माझ्याकडे जे काही ॲडिशनल एव्हिडन्स होते तेही मी त्यांना दिले. एसीबीनं म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या प्रकरणाची व्याप्ती जास्त आहे आणि ज्यांच्यावर आरोप आहेत ते सहकार्य करत नाहीत, असं ते एका ऑर्डरमध्येच आलेलं आहे त्यांच्याच हं. कम्युनिकेशनमध्ये. म्हणून त्यांनी त्यांच्या वरिष्ठाला एसीबीनं वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे मुंबईच्या एसीबी ऑफिसला डीजींना पत्र लिहून कळवलं, की आम्हाला ह्या प्रकरणाची खुली चौकशी करायची आणि या प्रकरणाची व्याप्ती जास्त आहे आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे ते याच्यात सहकार्य करत नाहीत, माहिती देत नाहीत. मग डायरेक्टर जनरलनं त्यांचा पत्र पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त किंवा आयुक्तांना पाठवलं, पण ते तत्कालीन आयुक्त होते सौरव रावजी सर. हं. सौरव रावजी सरांनी कायद्याचा काय तपासलं माहीत नाही किंवा त्यांच्या विधी विभागानं काय सांगितलं माहीत नाही. त्यांनी स्वतःच इन्क्वायरी कंडक्ट केली, वाघमारे साहेबांना हिअरिंग दिली आणि स्वतःच कन्क्लुजन काढलं, की त्यांच्याकडे कुठलीही अपसंपदा नाही. आम्हाला तपासात काही आढळून आलं नाही. बरं. बरं, ही गोष्ट माझ्या बिहाइंड बॅक झालेली. तक्रारदाराला हे सगळं गोपनीयतेच्या नावाखाली सांगितलं जात नाही. गोपनीयता हा जो शब्द आहे, हा भ्रष्टाचाराचा मूळ पाया आहे. बरं. मग 2000 मी परत फॉलोअप घेतला. डिसेंबर 2019च्या मध्ये मला कळलं, की माझी तपास बंद केलेला आहे. हं. मी आर-टी-आय केले. आर-टी-आयमध्ये मला मोजकीच माहिती दिली. परत गोपनीयतेच्या नावाखाली मला माहिती दिली नाही बरीचशी. मग काही हरकत नाही. मी 2020 मध्ये लॉकडाऊन होतं, कोव्हिड होता. तर त्या कालावधीमध्ये लिमिटेड रिसोर्स असल्यामुळे मला थोडंसं ते अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला आणि थोडा न्यायालयात पण जाण्यासाठी थोडंसं मला एक 5-6 महिने लागले. 2021 मध्ये ह्या प्रकरणाला नंबर पडला आणि 21 पासून 26 पर्यंत 2 डिसेंबर 2025 ला हे रिझर्व्ह फॉर ऑर्डर झालं प्रकरण हं. आणि 2 एप्रिल 2026 ला या प्रकरणाचा निकाल लागला. हे मूळ प्रकरण पदावर असताना अपसंपदा, पदाचा दुरुपयोग करून अपसंपदा कमवली. मग कौटुंबिक सदस्यांचा, कामाच्या संदर्भात येणाऱ्या लोकांचा त्यात सहभाग करून ही अपसंपदा कमवली, असं प्रकरण आहे. बरं. अपसंपदा जेव्हा हे प्रकरण येतं, तेव्हा महानगरपालिकेला किंवा कुठल्याही आस्थापनेला त्यांच्या अधिकाऱ्याला कुठलीही मदत करता येत नाही किंवा त्याचं कुठलीही परवानगी लागत नाही. हं. हा मूळ कायदा आहे. बरं. परवानगी फक्त त्याच वेळेस लागते एखाद्या अधिकाऱ्यानं पारित केलेला आदेश किंवा एखाद्या प्रकरणात केलेलं रिकमेंडेशन हे जर संशयास्पद असेल आणि त्याची तक्रार एसीबीकडे झाली असेल, हं. तर त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याच्या वरिष्ठाकडून परवानगी घ्यायची असती. त्याच्या मागचा ऑब्जेक्ट जो आहे, की त्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं, सबऑर्डिनेट अधिकाऱ्यानं केलेल्या आदेशावर किंवा रिकमेंडेशनचा पुनर्विचार, पुनर्तपासणी केली पाहिजे आणि जर ते चुकीचं असेल तर परवानगी दिली पाहिजे आणि जर चुकीचं नसेल तर रिजेक्ट केली पाहिजे. त्याच्यामधून त्या अधिकाऱ्यांची बी हॅरॅसमेंट होणार नाही, शासकीय यंत्रणेचा वेळ वाचेल. हा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट मधला उद्दिष्ट आहे सेक्शन 17A चा. बरं. पण जेव्हा मिसडीड असेल, मिसकन्सेप्शन असेल, अकाउंटचे फ्रॉड्स असतील, पदाचा दुरुपयोग असेल, अपसंपदा असेल, डिस्प्रपोर्शनेट असेट्स असेल, ह्या ज्या बाबी असतात, ह्या बाबी कधीही कार्यालयीन
क्षेत्रात येत नाहीत आणि ह्या गोष्टींचा तपास करत असताना कुठल्याही वरिष्ठाची परवानगी लागत नाही. बरं. म्हणजे प्राथमिक तपास एफ-आय-आर पर्यंत जाण्यापर्यंत हा भाग झाला. तर हा मुद्दा माझ्या पिटिशनचा क्रक्स होता. बरं. ज्याच्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हं. आणि पुणे महानगरपालिका हे आज 75 वर्षापेक्षा जास्त जुन्या स्थापना आहेत. शासनाचं वकील त्यांच्या दरबारी आहेत. तरीही एसीबीनं अशी परवानगी खुल्या चौकशीची का मागितली महानगरपालिका आयुक्तांना आणि महानगरपालिका आयुक्तांना का ती रिजेक्ट केली? ह्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही बाजूनं कधीही न्यायालयात दिलं नाही. बरं. आणि हेच उत्तर माझ्या पिटिशन मधला प्रश्न होता. बरं. जो न्यायालयानं मान्य केला. महानगरपालिकेनं जे कृत्य केली होती ही तपास पुढं चालू न ठेवण्यासाठी, बंद पाडण्यासाठी ती सगळी हाणून पाडली आणि परत एसीबीला तपास करण्यास सांगितलं. दुर्दैव असं आहे की एसीबीला दुसरी पॅरल यंत्रणा नाही आपल्याकडे, म्हणून मला परत एसीबीचं तोंड पाहायची वेळ आली आहे. पण असो, ते चांगलं काम करतील अशी मी अपेक्षा ठेवतो. जर नाही केलं तर परत मी माझ्या न्यायालयीन मार्गाचा वापर करेल, अधिकारांचा वापर करेल आणि परत न्याय मागण्याचा प्रयत्न करेल. पण हे प्रकरण मी शेवटपर्यंत तडीच नेणार. याच्यामागं सांगायचं कारण एकच आहे की समाजामध्ये वाढलेली विदारकता. नाही, आपण ते बोलूच्यात. म्हणजे हं. मला आता आपण हां. एक मुद्दा घेऊयात. हां. सगळ्यात आधी जसं तुम्ही म्हटलं, की आता गोपनीय तपास हा झाला होता आणि आता उघड तपास. म्हणजे ठीक आहे, गोपनीय तपास तुमच्या दृष्टिकोनातनं त्याला काही अर्थ नाही. तरी हां. देखील तो म्हणजे केला जातो किंवा ते एक कारण दिलं जातं आणि त्याच्यानंतर उघड तपास या प्रकरणाचा होईल. पण एकूणच हे म्हणजे या पुणे महापालिकेतलं हे एक उदाहरण आहे. पण असे अनेक अधिकारी असतील, अनेक लोक असतील, की ज्यांच्याकडे अशा पद्धतीची अपसंपदा म्हणजे काय तर बेहिशेबी मालमत्ता. म्हणजे बेशुमार. तुमच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिकची येस. समजा माझा पगार जर महिन्याला ₹100 असेल आणि माझ्याकडे जर आता अ, काय ₹50,000 जमा झाले असतील, त्याचा हिशेब मला द्यायला लागतो. हे सरळ त्याचा अर्थ होतो. तर ह्या अपसंपदा गोळा होण्याचे स्रोत नेमके काय असतात हो? म्हणजे आता तुम्ही गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतात. अशी प्रकरणं तुम्ही उघडकीस आणत असतात, तक्रारी करत असतात म्हणून थोडी जरा माहिती सांगा. मुळात मी खूप लहान माणूस आहे ह्या लढ्यातला. माझ्यापेक्षा आणखी मोठे-मोठे हं, सामाजिक कार्यकर्ते त्यांनी मोठे लढे दिलेले आहेत. मला जेव्हा ह्या सगळ्या शासकीय यंत्रणेतून जावं लागतं, मला माहीत झालेले सोर्स सांगतो. हं, त्या अधिकाऱ्याकडे जे काम येतं, हं, त्या कामामध्ये ज्याचं काम असतं त्याला फेवर करण्यासाठी हं, ते एकतर लवकर करून देणं, जर कायदेशीर हं, असेल ते वेळेत करून देणं. हं, हं, जर पैसे कमवायचे असतील तर त्या कामात थोडा डिले करायचा. हं, मग तो स्वतःहून समोरचा माणूस म्हणतो, की "बाबा साहेब आमचं काम लवकर करा." पैसे देतो. किंवा त्या कामात काहीतरी त्रुटी आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय. बरं. म्हणून पैसे दिले जातात. हं, किंवा एखादी योजना आणायची, त्या योजनेचा लाभ क्रीम लोकांना मिळवून द्यायचा आहे. ह्याच्यासाठी ती योजना आणण्या अगोदर त्या नेक्सस मधल्या लोकांना सांगणे. म्हणजे समजा एखादं एअरपोर्ट बनतंय, त्या एअरपोर्टच्या बाजूला सगळ्या राजकारण्यांनी जमिनी घ्यायच्या. कारण एअरपोर्ट येतं हे कोणाला माहीत असतं? हं, ऑथॉरिटीला हं, आणि हं, लेजिस्लेचरला. हं, हं, मग ह्या ज्या पद्धती वापरल्या जातात. बरं, ही जे पैसे कमवतात, हं, आता जसं तंत्रज्ञान बदलत जातं, माणसं बदलत जातात, युग बदलत जातं, तसंच गुन्ह्या करण्याच्या नवीन-नवीन पद्धती येतात. हं, पहिले अधिकारी स्वतःच्याच नावावर मालमत्ता करायचे. पुणे हं, महानगरपालिकेत एक असंच प्रकरण घडलं होतं, की 34 ते 35 फ्लॅट एका अधिकाऱ्याच्या नावावर होते. हं, पण आता अधिकाऱ्यांनी विश्वासू माणसं, कौटुंबिक सदस्य यांच्या नावानं वेगळे बिझनेसेस दाखवायचे. ते बिझनेस करतात असे दाखवायचे आणि हे पैसे असे रिरूट करून आणायचे. हं, किंवा त्या कंपन्यांच्या नावानं मालमत्ता घ्यायच्या. हं. त्या मालमत्ता घेताना जे तुमच्याकडे कमी पैसे असतील ते पैसे रेकॉर्डवर दाखवायचे आणि जे भ्रष्टाचारातून कमवलेले पैसे आहेत, हे ब्लॅकमध्ये द्यायचे. म्हणजे ₹10 ची गोष्ट हं, ज्याचा व्यवहार ₹10 ठरलाय, ते ₹2 रेडी रेकनरमध्ये दाखवायचा असतो तो हं. आणि ₹8 बरं. साधारणतः उदाहरण म्हणून कॅशमध्ये द्यायची. असे प्रकार घडतात. पण हे जवळचेच माणसं असतात ह्याच्यामध्ये सामील हं. आणि तो एकटाच नसतो. ह्याचं एक मोठं नेक्सस असतं त्याच्यामागे काम करणारं. विश्वास ज्यांच्यावर आहे त्यांचं. आम्ही मीडियामध्ये काम करत असताना एक साधारणपणे प्रत्येक वर्षी म्हणजे डिसेंबर महिना संपला की जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक पत्रकार परिषद विभागाची होत असते. मग एसीबी ज्याला हं, आपण लाचलुचपत हं, प्रतिबंधक विभाग म्हणतो. हं, आणि त्याच्यामध्ये की वर्षभरामध्ये कुठल्या कुठल्या विभागामध्ये कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या कारवाया झाल्या, हं, हं. हे सांगितलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये खास करून विभाग म्हणजे दोन्ही हां, अर्थाने म्हणजे हां. क्षेत्रनीय की हं, रिजन ज्याला म्हणतो ते, हं, आणि दुसरं म्हणजे शासकीय प्रशासकीय विभाग. हं, मग त्याच्यामध्ये काय म्हणतात पोलीस ज्याला म्हणतो हं, गृह खातं आहे, मग हं, बांधकाम खातं आहे, मग नंतर महसूल आहे. हं.
अ, तुमचा त्या संदर्भातला काय अनुभव आहे? कुठल्या क्षेत्रामध्ये म्हणजे कुठल्या विभागामध्ये अधिकाधिक भ्रष्टाचार हा आपल्याला पाहायला मिळतो किंवा नागरिकांना त्याला सामोरं जावं लागतं आणि तिथली काय पद्धत आहे साधारणपणे जसं तुम्ही म्हटलं की लोक लाभार्थी असतात. मग ते त्याचे रेट कार्ड देखील असतात असं कळतं. तर काय नेमकं त्यात आहे? आता कुठला विभाग स्पेसिफिक भ्रष्टाचारामध्ये टॉपला आहे किंवा कुठला विभाग कमी आहे, हं, तर असं मोजमाप किंवा मापदंड आपल्याला काढता येणार नाही. हं, जिथं खायला संधी आहे, हं. तिथं भ्रष्टाचार आहे. बरं. म्हणून मी सांगतो, की असा एकही विभाग नाही या देशामध्ये, एकही यंत्रणा नाही, हं. जी भ्रष्ट नाही. बरं. म्हणजे हे दुसऱ्या शब्दात घेऊ नका. हं. एक उदाहरण देतो. हो. पिऊन टू पी-एम-ओ. आय एम नॉट सेइंग पी-एम मी हं, पी म्हणत नाही. हं. पी-एम-ओ म्हणतोय बरं. ऑफिस. हो. म्हणजे एखाद्या कार्यालयाचा पिऊन असेल, तर त्या हं, पिऊनपासून पी-एम-ओ पर्यंत हं, ह्या प्रत्येक यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार हा पाया बनलाय हं, आणि गोपनीयता आणि डिले टॅक्टिक्स हं, हे भ्रष्टाचाराचे विविध नवीन अंग आपल्याला हं, पाहायला मिळतात. त्याच्यामुळे आपण कुठलाही विभाग हं. टॉपला आहे, हा कमी, सगळ्यांमध्ये स्पर्धा आहे कोण जास्त भ्रष्टाचार करतं. बरं. खरं सांगायचं तर तू यावर्षी एवढं कमवतो, मी पुढच्या वर्षी एवढं कमवतो. आणि याच्यापेक्षाही आणखी एक सरप्राईज गोष्ट सांगतो तुम्हाला. हं, म्हणजे हे आरोप समजा किंवा हं. सत्य समजा किंवा मला आलेला अनुभव समजा. प्रत्येक वरिष्ठाला एक वसुलीवाला असतोच. बरं. आणि अशी एक तक्रार मी एसीबीला केली, की तुमचा एक अधिकारी तुमच्या सगळ्यांच्या वसुल्या करतो. हं. त्याच्या विरुद्ध माझी ही तक्रार आहे आणि बरं. या ऑफिसचा हा रेट कार्ड आहे. बरं. म्हणून आता हे रेट कार्ड सांगण्यामागचं कारण सांगतो. हं. आजपर्यंत किती मंत्र्यांवर एसीबीची कारवाई झाली? किती क्लास 1 अधिकाऱ्यांवर झाली? किती क्लास 2 अधिकाऱ्यावर झाली? तुम्ही क्लर्क, पिऊन हे लाखात बघताल. हं, अहो, ते किरकोळ आहेत भ्रष्टाचारामध्ये. हं. खरा भ्रष्टाचार हा टॉपपासून बॉटमकडे येतो. जेव्हा टॉपला पैसे पाहिजे असतात, तो बॉटमला सांगतो आणि बरं. बॉटमपासून कलेक्शन सुरू होतं. बरं. जर कुटुंबाचा प्रमुखच चांगला असेल, निस्वार्थी असेल, हं, निर्भीड असेल, हं. निर्व्यसनी असेल आणि तो खरंच संविधानिक मार्गाचा उपयोग करून जर ही यंत्रणा चालवायचं असेल, तर ह्या देशात भ्रष्टाचार होऊ शकत नाही. पण आणि संस्था ज्या आहेत म्हणजे प्रशासकीय यंत्रणा ज्याला म्हणतो आपण त्या वेगवेगळ्या स्तरावरती काम करतात. एक म्हणजे हं, एक राज्य शासनाचा विभाग असतो. त्याशिवाय मग स्थानिक स्वराज्य संस्था असतात. हं, पुणे महापालिका किंवा मुंबई महापालिका ही एक स्वतंत्र हं, आस्थापना आहे. महापालिकांमध्ये ज्याचा आत्ता तुम्ही म्हणजे ज्या प्रकरणाचा तुम्ही पाठपुरावा करत होता आणि जे न्यायालयापर्यंत गेलं. पुणे महापालिकेमध्ये हे संबंधित अभियंता होते, नगर अभियंता होते. ते अ, अर्थातच म्हणजे सगळं बांधकाम हा विषय त्यांच्या हं. अखत्यारीतला होता. अ, वाढती शहरं आहेत, शहरातली बांधकामं आहेत. तर या अनुषंगाने काय स्वरूपाचा भ्रष्टाचार होत असतो? आता स तुम्ही समजून घ्या नगरपालिकेतले विभाग कोणते येतं, हं, जे बांधकामाच्या संदर्भात संबंध येतो. हं, वृक्ष तोड परवानगी, हं, वृक्ष गार्डन डिपार्टमेंट, फायर डिपार्टमेंट, मलनिस्सारण, हं. जल पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, रस्ते विभाग, असा प्रत्येक विभाग बरं, बांधकाम परवानगीच्या संबंधात लागतो, त्यांच्या एनओसी लागतात. बरं. दुसरी गोष्ट टीडीआर सेल आहे, हं, डेव्हलपमेंट प्लॅन सेल आहे. बरं. हे महत्त्वाच्या परवानग्या असतात. म्हणजे हं, तुमच्या प्लॉटमध्ये रिझर्व्हेशन आहे, हं, त्यातलं 15% अमेनिटी म्हणून द्यायचंय. तुम्हाला किंवा ते रिझर्व्हेशन समजा बाजूला शिफ्ट करायचंय. हं, तुम्हाला तुमच्या प्लॉट डेव्हलप करताना ते तुम्हाला अडचणीचं ठरते. मग तुमच्याच प्लॉटमध्ये बाजूला सरकवा हं, ते. ते करण्याची वेळ आहे. टीडीआर लोड करायचा आहे. तर वृक्षतोडची परवानगी घ्यायला गेलं, हं, तर म्हणजे एक बांधकाम परवानगी घेण्यासाठी अक्षरशः हं. म्हणजे ज्याला बंगला बांधायचा किंवा व्यक्तिगत घर बांधायचं त्यांचा जीव जीव म्हणजे अक्षरशः त्या माणसाला वाटतं, की नको आपण एखाद्या साध्या झोपड्यात रस्त्यावर राहू, पण ह्यांची तोंड बघायला नकोत. बरं, ह्या तरावरची हॅरॅसमेंट होती. बरं. आणि ह्या प्रत्येक विभागाकडं ह्यांचे ठरलेले रेट आहेत. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे हं, एक माणुसकी असती ना, एक हं, स्वाभिमान असतो, सेल्फ रिस्पेक्ट असतो. हं. असा मला मेजॉरिटी अधिकाऱ्याकडे दिसतच नाही. बरं. की एखादं वयोवृद्ध आलाय, त्याचं काम आहे, या, बसा, तुमचं हं, काम हे आहे. ठीक आहे, तुम्ही 2 दिवसांनी या, तुमचं काम करतो. नाही आलात तरी तुम्हाला WhatsApp करतो. पत्रानं तुमचे पत्रव्यवहार करून परवानगी देतो. प्रत्येक वेळेस परवानगी मागण्यासाठी अर्ज केल्यानंतर तुमच्या दरबारात यायची गरज काय आहे? तुम्ही पत्रानं ती तुमची परवानगी आहे, आर-पी-आय-डीनं पाठवून द्या, WhatsAppवर पाठवून द्या.
पण आता अलीकडे नागरिकांची सनद प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर लावलेली असते. स्मार्ट सगळा कारभार झालेला आहे. फेसलेस कारभार झालेला आहे. ऑनलाईन सुविधा अनेक उपलब्ध झालेल्या आहेत. हा. तरी देखील ही लाचखोरी आढळून येते. लाचखोरी हे थांबवायचं असेल तर वरिष्ठांनीच थांबवू शकतात. हं. कनिष्ठ फक्त नकार देऊ शकतात, पण त्यांना मजबूर केलं जाऊ शकतं. आता तुम्ही येतात हं. हे नागरिकांबद्दल ज्या नागरी नागरी सुविधा किंवा नागरिकांची त्यांनी सनद कोणत्या दिवसात किती दिवसात कोणतं काम करायचं. तर याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. हं. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी कायदे आहेत. हं. प्रत्येक गोष्ट अगदी छोट्या मोठ्या हं. गोष्टीपासून कायदे आहेत. त्या कायद्याचं किती इम्प्लिमेंटेशन होतं हं. हे जर बघायचं झालं तर तुम्ही एसीबीची वेबसाईट ब्राउज करा. हं. त्या एसीबीच्या वेबसाईटवर त्यांनी आजपर्यंत किती तक्रारी आल्या ह्याचा आकडा देत नाहीत. बरं. माझ्या माहितीनं 2000 सालापासून आजपर्यंत साधारणतः 1,00,000 तक्रारी आल्या असाव्यात त्यांच्याकडे वेगवेगळ्या हेड्स खाली. हं. त्या डिस्पोज ऑफ केल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला कळवत नाहीत की बाबा आम्ही तुमची तक्रार ह्या कारणानं ह्या रिपोर्टानुसार रिजेक्ट केलेली आहे किंवा ह्या तथ्य आढळत नाही. तुम्हाला जर पुढे न्यायालयीन कारवाई करायची असेल तर ह्या तक्रारीमध्ये हा हं. तुमचा आमचा फायनल आदेश सांगत नाही. दुसरी गोष्ट, किती टक्के तुम्ही प्रोसिक्युशन दाखल केलं आणि किती सक्सेस झालात. माझ्या माहितीप्रमाणे 5% यांचा सक्सेस रेट आहे एसीबीचा. आणि एसीबीला जर बजेट, एसीबी म्हणजे हे पांढरा हत्ती आहे, पण हा पांढरा हत्ती नाहीये. ह्या सगळ्या जंगलाला स्वच्छ ठेवणारा पांढरा हत्ती आहे तो. मग तुम्हाला असा हत्ती पोसावाच लागेल. तुम्हाला त्यासाठी तो ऑनेस्ट अधिकारीच पाठवावा लागतील. फक्त अधिकारी नाही तर त्या अधिकाऱ्यांचा वरिष्ठ सुद्धा ऑनेस्टच पाठवावा लागेल. आणि त्या वरिष्ठांचा मंत्रालयात रिपोर्टिंग मंत्री सुद्धा ऑनेस्टच असावा लागेल. तर तो पांढरा हत्ती नीट काम करेल. मुळात तुम्ही संविधानाला अनुसरूनच काम करत नाहीत, कायद्याला अनुसरूनच काम करत नाहीत. म्हणजे तुम्ही एसीबीची कार्यक्षमता आणि कार्यपद्धतीवरतीच इथे आक्षेप घेतात. मी आज नाही घेतलेला, हा मी वारंवार सांगतोय. हं. दिलीप खेडकर प्रकरणामध्ये सुद्धा मी एसीबीवर संशय व्यक्त केला होता. पूजा दिलीप खेडकर प्रकरण. हा पूजाचे वडील. पूजाचा प्रकरणाचा माझा संबंध नव्हता, पण दिलीप खेडकरांच्या प्रकरणाचा माझा संबंध होता की त्यांच्या विरुद्धही माझी अशीच तक्रार आहे, हं. जी एसीबीला फायदेशीर व्हावी म्हणून त्यांनी पुण्यातून नाशिक रिजनला ट्रान्सफर केली, अहिल्यानगरला. काहीच कारण नव्हतं ट्रान्सफर करायची ही तक्रार, तरी केली. माझं असं मत आहे की तानाजी गंभीरने ह्या प्रकरणाचा फॉलोअप घेऊ नये आणि हे प्रकरण त्यांच्या पद्धतीने त्यांना हाताळता यावं. तर कार्यपद्धतीचं एक थोडक्यात उदाहरण सांगतो. मी अशी अपेक्षा करतो की एसीबीचे जे निष्ठावान अधिकारी, इमानदार अधिकारी हे बघावेत आणि त्यांना थोडी देवानं बुद्धी द्यावी. 2023 मध्ये 2 अधिकाऱ्यांवर कारवाई काय केली, माझ्या तक्रारीवर मी आरटीआय दिलेला आहे. त्या आरटीआयला मला आजही उत्तर दिलेलं नाही. बरं. त्याच्यामध्ये रेव्हेन्यू मधला एक मोठा अधिकारी आहे आणि एसीबीचाच एक डीवायएसपी आहे. आजही उत्तर दिलेलं नाही मला. तत्कालीन एसपी ह्या प्रकरणात अडकलेला आहे. त्यांचं रेट कार्ड आहे, रेट कसे वसूल करायचे कुठल्याकडून म्हणून रेट पडत नव्हती, रेट अनसक्सेसफुल व्हायच्या. हे लेखी स्वरूपात मी दिलेलं आहे त्यांना. इव्हन मी मंत्रालयात सुद्धा कळवलेलं आहे. पण जेव्हा एखाद्या माळेमध्ये सगळे मणी समान असतात, तेव्हा कोणत्या मण्यानं कोणत्याकडे बघायचं. पण सगळ्यात सेंटरला एक जो महत्वाचा मणी असतो मोठा, ज्याला हिरा म्हणा काही म्हणा, तो हिरा मंत्रालयात बसलेला असतो. तो जर हिरा खरा असेल 24 कॅरेट किंवा पक्क्या कॅरेटचा, तर हे सगळे मनी नीट काम करतात. म्हणजे जे सरकार चालवतात, लोकशाहीमध्ये 3 भाग आहेत. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. ज्युडिशरी बद्दल तर मी ज्युडिशरीचा नेहमीच ऋणी आहे, कारण ज्युडिशरीनं मी जेव्हा योग्य प्रकारच्या तक्रारी घेऊन गेलो आणि योग्य पुरावे दिले तेव्हा मला न्याय दिलेलाच आहे. त्याच्यामुळे ज्युडिशरी ही लास्ट होप आहे आणि मी ज्युडिशरीचा नेहमीच ऋणी आहे. आणि प्रत्येक नागरिकानं ह्या देशाच्या महिला, पुरुष, बालक कुणीही असू, आपलं न्यायालय आजही पवित्र आहे. आणि तुम्हाला सर्वसामान्य म्हणून जर न्याय मिळणार असेल कुठं, तर शेवटचं आणि पहिलं आता तो फक्त न्याय व्यवस्था राहिलेली आहे. लेजिस्लेचर म्हणजे आमदार, खासदार, जिथं विधान परिषद, कायदे मंडळ ज्याला आपण म्हणतो, नाही भरोसा केला जाऊ शकत. अधिकाऱ्यावर भरोसा केला जाऊ शकत नाही. तुम्हाला अधिकाऱ्याला दिलेला पगार 100 रुपये पगार असेल तर तो 100 रुपयामधला त्याचा पगार हा फक्त बेसिकच असतो. त्याला कन्व्हेन्स असतो, टीएडीए असतो, मेडिकल एक्सपेन्सेस असतात, अदर एक्सपेन्सेस असतात. ह्यातले जे काही एक्सपेन्सेस असतात ना, हे समाजासाठी सुद्धा खर्च करायचे असतात. पण हे न करता पगार तर घेतातच घेतात, पण त्या पगारापेक्षा अनेक पटीने ह्यांच्या कमाया असतात.
ते मध्ये एका कुठल्या तरी कार्यालय बहुतेक भूसंपादन कार्यालयाचा काहीतरी एका मॅडमकडं 30 लाखाचा का 28 लाखाचा टीव्हीच सापडला. आपल्या पुण्यात पण जिल्हाधिकारी एक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक अतिरिक्त की कोण मला वाटतं कोण रामोड नावाचे एक अधिकारी होते. त्यांच्याकडे खूपच मोठ्या प्रमाणावरती अपसंपदा म्हणजे ते हां, आता बलात्कार. काय आहे तुम्हाला सांगतो, जे एखाद्या बिग फिश म्हणतात किंवा मोठ्या व्यक्तीवर कारवाई होती, हं, ती कधी होती? हं, जेव्हा तो मोठा अधिकारी त्याच्यापेक्षा कुठल्यातरी मोठ्याचं ऐकत नाही बरं. किंवा त्याला काही पोहोचवत नाही, हं, तेव्हा त्याच्यावर कारवाई होती. पण जेव्हा तो त्या माळेत असतो हं, आणि मागच्याला पुढच्याला दोघाला सांभाळून घेतो, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, हं. तोपर्यंत तो सुरक्षित असतो. हे वरच्यांची मर्जी सांभाळणे हे. मर्जी सांभाळणे. पण तुमच्यासारखा कार्यकर्ता हा देखील विशिष्ट लोकांना मला वाटतं त्याच वरच्या कॅटेगरीतल्या लोकांना काय म्हणता येईल त्याला त्यांची प्रकरणं किंवा त्यांच्या मागावर असतो असं साधारणपणे लक्षात येतं. तुम्ही बघितलं की आता अ, हे बघा, मी माझ्यापुढं नेहमी मी इंजिनिअर आहे आणि त्याच्यानंतर मी वकील झालोय. मी जेव्हा इंजिनिअर होतो तेव्हा मी अनेक देशांमध्ये काम केलंय, जाऊन काम केलंय. बरं. मी राजेशाही सत्ताही पाहिल्यात, लोकशाहीही पाहिलंय हं, आणि फेडरल मॉडेल पण पाहिलंय. बरं. तर राजेशाहीमध्ये कशी चालते राजेशाही, जशी हं, सौदी अरेबिया आहे, UAE आहे, हं, ओमान, कतार, कुवेत आहे, हं. हेही पाहिलेत. मिक्स मधलं इराणची सत्ताही मी पाहिली, इराकची पाहिलेली आहे. बरं, आफ्रिकेमध्ये म्हटलं तर 1993 ला जे स्वतंत्र झालं साऊथ आफ्रिकाही पाहिलंय. बरं. तिथल्या ज्या लिबरेशन आर्मी चालवतात तेही देश पाहिलेत. कारण तिकडे बरं. मिनरल्स जास्त हो. आहेत आणि मी इंजिनिअर असल्यामुळे मला त्यांच्याकडे डेव्हलपमेंटच्या कामासाठी किंवा प्लांट टाकण्यासाठी बोलवलं जायचं. हं, त्याच सोबत मी सिंगापूर सारखाही देश बघितला आहे. बरं. एकदम छोटा देश. म्हणजे करप्शन संपवायचं असेल तर तुम्हाला टॉप टू बॉटम यावं लागेल, बॉटम टू टॉप नाही. हं, हे या तक्रारी मागचं कारण आहे. मंत्री किती असू शकतात एखाद्या विभागाचा? एक कॅबिनेट, एक राज्य किंवा 2 राज्य. त्याच्या खाली सेक्रेटरी, एक डायरेक्टर असू शकतात हं, हं, किंवा डिव्हिजनल हेड असू शकतात 5-6. हं, त्याच्यानंतर मग परत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुपरिटेंडेंट इंजिनियर. हं. आता तुम्ही एक लक्षात घ्या, एक जाळ आहे. त्या जाळ्याच्या वरपासून खालपर्यंत यायचंय. मी 100 शिपायांना टार्गेट करू का ह्या सगळ्यांचं कलेक्शन ज्याच्याकडे जात आहे त्याला टार्गेट करू? सोपं कोण आहे? जे काम तपास यंत्रणांनी करायला पाहिजे, हं. ज्यांनी आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत, ज्यांनी व्हिजिलंट असलं पाहिजे, ते काम करत नाहीत. आणि असं काही नाहीये, की मी फक्त त्या अधिकाऱ्यांनाच टार्गेट हं. करतो, वरिष्ठांना. कारण ते सापडतात पटकन. म्हणून त्यांच्या विरुद्ध करतो आणि ते कुठेतरी मला त्यांची माहिती मिळते. हं. इन्व्हेस्टिगेशन करायला सोपं जातं. आता तुमची जर इच्छा असेल, कुठला शिपाई स्वतःच्या मनानं भ्रष्टाचार करतो? किंवा कुठल्याही अधिकाऱ्याची मानसिकता अशी नसते, की मी भ्रष्टाचार करावं. त्याला कंपेल केलं जातं. एखादा दुसरा अधिकारी असतो, की जो हावरट स्वभावाचा असतो आणि ज्याला पैसाच पैसा पाहिजे असतो. पण कुणीही त्या पदावर येताना तरुण एक चांगल्या उद्देशाने येतो. त्याला शिक्षणामध्ये राष्ट्रगीत शिकवलं जातं, प्रार्थना शिकवली जाते, भाऊबंद शिकवला जातो, देशाचं संविधान शिकवलं जातं, कार्यकर्तव्य शिकवले जातात. पण व्यवस्थेत आलं की तो त्याला जर त्या व्यवस्थेत टिकायचं असेल, तर त्याला इलाज दिला जात नाही, दुसरा ऑप्शन दिला जात नाही. ती एक कीड लागते किंवा एक एक तो कीड आजार लागते. धरतो. पण मला आता एक क्युरिओसिटी म्हणून तुम्ही बोलताना म्हटलं, की मी जगभर फिरून आलोय. तुम्ही काय पेट्रोकेमिकल इंजिनिअर आहात आणि हां, नंतर मग ॲडव्होकेट झालात. हां. आणि मग काय नेमकं हे घडलं असेल? मग तुम्ही तुमचं ते जर बरं चाललं होतं तिकडे असं असताना तुम्ही इकडं आलात आणि थेट मग कुठं बिल्डरची प्रकरणं काढ, कुठे महापालिकेमध्ये घुस, कधी कुठे आणखीन उद्योग खात्यामध्ये घुस. मी तुम्हाला एक थोडक्यात माझी जडण-घडण सांगतो. हं, माझं शिक्षण अंबेजोगाई ह्या शहरात झालेलं आहे. हं. अंबेजोगाई बीड जिल्ह्यात येतं हे हो, गाव माहिती आहे. हं, आणि अंबेजोगाई शहराला खूप मोठा वारसा आहे. हं, म्हणजे मी माझं नशीब समजलं, की माझी आर्थिक परिस्थिती नव्हती घरची, पण माझ्या आई आणि वडिलांनी मला शिक्षणासाठी अपॉर्च्युनिटी दिली आणि मला ते आवडलं, की म्हटलं शेती तर मला काही नाही झालं तर करायचीच आहे. ती कुठं गेलेलीच नाही. ती माझ्या 5वी पुजलेली आहे. पण लेट्स ट्राय समथिंग डिफरंट. हं, म्हणून मी ती संधी घेतली. आई-वडिलांना विनंती करून मी तिथं गेलो. हं, अंबेजोगाई शहरामध्ये 2 संस्था आहेत, खोलेश्वर आणि योगेश्वरी. हं, मी योगेश्वरीमध्ये शिकलो. पण त्या शहराचा एक इतिहास असा आहे, की मराठीतले आद्य कवी मुकुंदराज स्वामी हं. हे त्या भूमीतले. बरं. स्वामी रामानंद तीर्थ हं, ज्यांनी 1835 ला स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण संस्था स्थापन केली, हं. त्या संस्थेत मी शिकलेलो.
म्हणजे त्यांनी बांधकाम केलेल्या वसतिगृहात मी राहिलो 150 वर्षापूर्वीच्या, ते आजही टिकलेलं आहे. त्याच शहरामध्ये लोकनेते गोपीनाथजी मुंडे मोठे झाले. त्याच शहरामध्ये प्रमोदजी महाजन मोठे झाले. त्याच शहरात विमलताई मुंदडा झाल्या. असे अनेक क्रांतिकारी आणि राजकीय व्यक्तिमत्व तयार झाले. ह्या संस्थेत शिकत असताना माझ्यावर स्वातंत्र्यपूर्व काळातल्या व्यक्तींचा खूप मोठा प्रभाव झाला. आमचे संस्थाचालक असतील, वेगवेगळे कार्यक्रम घेणे. 17 सप्टेंबर हा आमचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो आणि आमच्याकडं निजाम सरकार होतं. हो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आम्ही आमच्या पूर्वजांच्या पिढ्यांवर झालेला अन्याय आम्ही आमच्या डोळ्यानं अनुभवला आहे. त्यांना उर्दूच शिकावं लागायचं. पण आमचं नशीब की आम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये शिकावं लागलं. आम्ही त्यांच्याकडून ऐकायचो ते. आम्हाला विविध क्रांतिकारकांचा अभ्यासला आम्ही म्हणजे त्यांच्याकडे. एकूण तुमच्यावरती संस्कार जो झाला त्यातून मग तुम्हाला असं वाटलं की बाबा आता आपल्या देशात काहीतरी करायला हा, पाहिजे. आता ह्या प्रश्नाचं सरळ उत्तर देतो. हं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, हं. सुभाषचंद्र बोस, हजारो, मला 4000चं पुस्तक एक ते मी वाचून करतोय हं, आता हं. क्रांतिकारकांचं, ज्यांनी आपलं रक्त बलिदान ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलं. हं. भगतसिंगाकडे हजारो एकर जमीन होती. ते पंजाबमधले मोठ्या शेतकऱ्याचे पुत्र होते. त्यांनी जर ठरवलं असतं की स्वतंत्र बितंत्र्य सोडा, इंग्रजांसोबत कशाला लढू, एक पद घेऊ आणि चांगला खुश राहू. जर त्या 4000 क्रांतिकारकांना जे मला माहित आहे, त्यांनी जर असा विचार केला असता तर आजही आपण पारतंत्र्यात असलो असतो. किंवा महात्मा गांधीने असं म्हटलं असतं की मी कशाला सत्याग्रहाचा आग्रह धरू, किंवा नेहरूंनी म्हटलं असतं मी कशाला माझी संपत्ती ह्या देशाच्या भल्यासाठी देऊ. आजही आपण पारतंत्र्यात राहिलो असतो. मग जेव्हा ह्या देशाचं संविधान बनलं, त्या संविधानामध्ये आर्टिकल 51 आहे. ते काय सांगतं की तुमच्या मूलभूत कर्तव्य हे काय आहेत ह्या देशाच्या प्रती. तर मी नेहमी स्वतःला हे सांगतो की तुम्ही सरकारकडून मूलभूत अधिकाराची मागणी करण्या अगोदर किंवा अपेक्षा ठेवण्या अगोदर तुम्ही तुमचे मूलभूत कर्तव्य पार पाडली पाहिजेत. तर ह्या कर्तव्यामध्ये एक कर्तव्य असं आहे की ह्या देशामध्ये जे काही चौकशी निपक्षपणे ह्या देशाचा कारभार चालला पाहिजे, त्याच्यासाठी ज्या चौकशा, जे तपास करावे लागतील ते तुम्ही लावून धरले पाहिजेत. आणि ते मूलभूत कर्तव्य म्हणजे हे कर्तव्य. पण आता ते तुम्ही पार पाडतात. पण हे करत असताना थोडंसं चॅलेंजिंग देखील असतं, अडचणीचं असतं बऱ्याचदा अशा मोठमोठ्या लोकांना. म्हणजे तुम्ही हे लक्षात तुमची भावना लक्षात आली, दृष्टिकोन लक्षात आला, उद्देश लक्षात आला. हे सगळं बरोबर आहे. पण तुम्ही जर अडचणीचे ठरत असाल तर तुमच्यावरती देखील काही आरोप होऊ शकतात, टीका होऊ शकते. आणि जे घडलेलं आहे, म्हणजे तुम्ही पुण्यात काम करत असताना मला आता कारण मी पण मीडियामध्ये 25 वर्ष काम करतो. तुमच्या विरोधात देखील तक्रारी इतकंच का म्हणजे ब्लॅकमेलिंग, खंडणीचे गुन्हे तुमच्या विरोधामध्ये दाखल झाले होते. तर त्याचं काय नेमकं त्याविषयी काय सांगाल? म्हणजे ही आता बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. हं. मीच नाही तर कुणीही सामाजिक कार्य करत असताना एक गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. हं. तुम्ही तुमची चाकोरी सोडू नका. हं. आणि आपण एखाद्या हत्तीशी लढा देत असेल ना, हं. आणि आपण मुंगी असाल, हे उदाहरण खास देतोय, हत्ती आणि हं. मुंगी, तुम्हाला चिरडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाणार. बरं. मी हे परत सांगतो की माझ्यावर एकदाच असा अटेम्प्ट झाला होता हं. की एका राजकीय व्यक्तीला हाताशी धरून मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता की मी त्या सुनावणीला जाऊ नये म्हणून. हं. पण त्यातली एकही तक्रार न्यायालयात टिकली नाही. हं. हं. स्वतः तक्रारदारानं पत्र देऊन माफी मागून त्या तक्रारी मागे घेतल्या. अगदी डिफॅमेशन सहित 310 कोटीचं डिफॅमेशन माझ्यावर होतं. बरं. 300 कोटीचं हायकोर्टात होतं, 10 कोटीचं पुणे न्यायालयात होतं. हं. पोलिसांकडे तक्रारी केल्या. हं. पोलिसांनी तक्रारीचा तपास केला आणि ह्या तपासात काही तथ्य नाही म्हणून माझ्या विरुद्ध कधी एफ-आय-आर घेतला नाही. बरं. मग त्याला दुसरा पर्याय शोधला की कुठेतरी जाऊन 156(3)चं ऑर्डर घेऊन एफ-आय-आर केला. पण त्यात पुढे तपासात काहीच सापडलं नाही. आजही काही नाही. पण तो मागं 6 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी ते सगळे प्रकरण बंद झाले. आपण काळजी घेतली पाहिजे. आपला ज्या गावाला जायचं नाही त्या गावात आपण चौकशी करायची नाही. आणि दुसरी गोष्ट, विनाकारण तुम्ही ज्या गोष्टी कायदेशीर आहेत त्याच गोष्टीचा फॉलोअप घेतला पाहिजे. कारण आता बऱ्याचदा अशी उदाहरण की काही लोक मग आर-टी-आय ॲक्टिव्हिस्ट किंवा सामाजिक कार्यकर्ते या नावाखाली ते देखील म्हणजे काय ब्लॅकमेलिंग करतात आणि या सगळ्या म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेचा मी भाग बनतात हां, असं मी आहे. एक गोष्ट स्पष्ट करतो तुम्हाला.
मी काय आरटीआय ऍक्टिव्हिस्ट किंवा सामाजिक ऍक्टिव्हिस्ट नाहीये. मी एक नागरिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडतोय. तर हा सामाजिक कार्यकर्ते असण्याचा किंवा त्याला काही कोणी सर्टिफिकेशन देऊ शकत नाही. मी सांगितलं की मी माझे मूलभूत कर्तव्य पार पाडतोय. हं. कुणीही असू, जर एखादा व्यक्ती आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून किंवा सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून जर अशा प्रकारचा त्या गोष्टीचा गैरफायदा घेत असेल, तोही कायद्यासमोर समान आहे. कायदा सगळ्याला सारखा लागू आहे. बरं. कुणीही पैसे देऊ नका, कुणीही काही करू नका. जर त्याने तशी चूक केली त्याला त्या काय परिणाम भोगावे लागतील. आणि सामान्य नागरिकाची मानसिकता अशी झाली आहे बघा, कुठेही गेलं तरी त्याला असं पक्क त्याच्या डोक्यात आहे, की बाबा पैसे दिल्याशिवाय काही होत नाही. मग कोणी अगदी साधा तुमचा दाखला, जातीचा दाखला काढायचा, नॉन क्रिमिलियर काढा किंवा आणखीन कुठलं काय पोलीस स्टेशनला गेलं तर कुठलं ते सर्टिफिकेट जे असतं व्हेरिफिकेशन असतं. व्हेरिफिकेशन असतं किंवा काय चारित्र्य प्रमाणपत्र असतं. कुठेही जा तुम्ही म्हणजे तोही तयार असतो. म्हणजे तो असं की बाबा हे वरचे टेबला खालून द्यायचे काय टेबलवरून काय काय परिभाषा वापरल्या ते अनेक जातात. सांकेतिक शब्द आहेत त्याच्यामध्ये. हां. मुळात आपल्याला ह्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीकडे जावं लागेल. हं. कुठलीही सरकारी यंत्रणेमधली गोष्ट ही इंडिपेंडंट नसते. हं. सरकारी यंत्रणा ही डिपेंडंट असते. एकाची दुसऱ्यावर आधारून असते. हं. भलेही तो विंग सेपरेट असेल, पण त्याला एक कुठेतरी वरिष्ठ असतो. हं. आता एक उदाहरण सांगतो. लॉकडाऊनमध्ये बँकांचे कर्ज काढले होते. घरासाठी काढलं, गाडीसाठी काढलं, शिक्षणासाठी काढलं. कोविडमुळं 3-3.25 वर्ष देश थांबला हो आपला. पण आरबीआयनं ही बँकांची कर्ज वसुली थांबवली का? अनेकांची घरं गेली. त्यात अनेक फायनान्सनं गरिबाची घरं लुटली. म्हणजे ही खूप विदारक परिस्थिती होती. ही जी भ्रष्टाचार नावाची एक माळ आहे आणि ह्या माळेला एक गाठ मारलेली आहे. म्हणजे आता हे भ्रष्टाचार कसा चालतो आणि ह्याचे पैसे कसे सर्क्युलेट होऊन कसे परत समाजापर्यंत येतात हे सांगतो तुम्हाला. सुरुवात एखाद्या कार्यालयापासून होती, कनिष्ठापासून. ती त्या विभागाच्या टॉप पर्यंत जाती आणि ते टॉपवाले परत इलेक्शन कंटेस्ट करताना परत ते समाजामध्ये इलेक्शनमध्ये वाटतात आणि सर्वसामान्याकडे पैसा येतो. लाचेच्या स्वरूपात. असं नाही की तेच दाबून ठेवतात सगळे. म्हणजे साखळीतला प्रत्येकच जण लाचखोर झाला अशी अवस्था आहे. म्हणून मला सांगायचं की नागरिकांनी तुम्ही तुमचं मत विकू नका. तुम्हाला ज्याला द्यायचं त्याला द्या. त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. तुम्ही ह्या भ्रष्टाचाराच्या साखळीतला मनी होऊ नका. आता तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, ते जनजागृती करतात, वेगवेगळे प्रकरणं बाहेर काढतात, त्याचा पाठपुरावा करतात. काहींना शिक्षा होते, काहींना नाही होते किंवा त्याचा काय निकाल लागायचा तो लागतो. दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार निर्मूलन यंत्रणा आहे, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा आहे. अ, आणि हे सगळं असताना देखील ही कीड काही केल्या जात नाही. जात नाही, संपत नाही. असं म्हणजे ज्याला आपण आजार म्हणतो, की कॅन्सरची जी हे असते गाठ, की ते काढलं तरी परत ती पुन्हा ठराविक कालावधीनंतर. भ्रष्टाचार हा कधीच संपू शकत नाही. जगातला संपू शकत नाही. भ्रष्टाचार हा मानसिकता ह्याच्याशी संबंधित आहे. बरं. अगदी पूर्वपार काळापासून जेव्हा राजे होते इथं, चंद्रगुप्त मौर्य म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा आणि आत्ताचे राजकारणी म्हणा, भ्रष्टाचार हा कमी केला जाऊ शकतो. 100% इलिमिनेट कधीच केला जाऊ शकत नाही. मी जगातले अनेक राजेशाही बघितल्या, तिथंही भ्रष्टाचार चालतो. राजे घेत नाही, पण राजाचे मेहुणे घेतात, राजकुमार घेतात, राजाच्या मुली घेतात किंवा त्यांच्या आणखी नातेसंबंधित घेतात, पण घेतात. असं नाहीये की भ्रष्टाचार नसतो. पण त्याचं मनोवृत्ती ती एक प्रवृत्ती एक विकृती म्हणा. विकृती हे म्हणजे स्वभावाला लागलेला आजार आहे तुमच्या हा. बरोबर. आणि मग भ्रष्टाचार जर थांबायचा असेल तर कठोरात कठोर म्हणजे अगदी. किमान नियंत्रणात आणायचं असेल तर भ्रष्टाचारी व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा होणं हे देखील आवश्यक आहे आणि त्यात सहभागी असलेला मग देणारा आणि घेणारा. आता भ्रष्टाचार का संपत नाही? प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मधली सजा ही 10 वर्ष जास्तीत जास्त आहे आणि 2 वर्ष 6 महिने काहीतरी कमी आहे. रेड हँड पकडल्यानंतर सुद्धा त्याचा न्यायालयामध्ये दुसऱ्या दिवशी जामीन होतो. किती सरप्राइझिंग गोष्ट आहे, म्हणजे एकदम आश्चर्यकारक गोष्ट आहे.
जर संविधानाचा मूलभूत पाया भ्रष्टाचार निर्मूलन असेल तर तुम्ही तो गुन्हा हा नॉन बेलेबल ऑफेन्स केला पाहिजे. डिस्प्रपोर्शनेट असेट मध्ये जर तुमची अपसंपदा सापडली, एफ-आय-आर केला, तर त्या व्यक्तीला एफ-आय-आर झाल्यानंतर अरेस्ट केल्यानंतर बेलच नाही मिळाली पाहिजे. पण इथं फक्त अधिकारीच येत नाहीयेत. इथं लोकशाहीतला प्रत्येक स्तंभ येतो. जसं लेजिस्लेचर म्हणजे कायदेमंडळ आहे, कायदेमंडळात बसलेले जे पांढरे बगळे येतं ते स्वतःवर कशी बंधनं घालून घेतील हो? कायदा हा तुमच्या आमच्यासाठी, त्यांच्यासाठी नाहीच आहे मुळात. तर हा सगळ्यात मोठा गॅप आहे, की जो स्वतःवर बंधनं जेव्हा हे कायदेमंडळ घालून घेईल, जेव्हा स्वतःवर अधिकारी नैतिक, कायदेशीर बंधनं घालून घेतील, तेव्हा भ्रष्टाचार संपायला सुरुवात होईल. आणि सामान्य माणसानं ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. जसा सामान्य नागरिक म्हणून लढा देतायत तानाजी, तसाच लढा प्रत्येक माणूस आपल्या पातळीवरती बाबा मी स्वतः काही कुणाला देणार नाही आणि कुणाकडून काही घेणार नाही हे जर ठरवलं तर निश्चितपणे आपली वाटचाली भ्रष्टाचार मुक्तीच्या दिशेने होऊ शकेल अशी अपेक्षा या निमित्ताने बाळगूयात. तानाजीराव, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एका ज्वलंत आणि तितक्याच गंभीर प्रश्नावरती आपण आपली मतं मांडलीत, आपले अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढच्या कामासाठी देखील शुभेच्छा. मी टॉप न्यूज टॉप मराठी न्यूज मराठीचे खूप खूप आभार व्यक्त करतो, की मला इथे येऊन माझे जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. या माध्यमातून मी तरुण पिढीला खास करून आव्हान करेल, न्याय खचून जाऊ नका, न्यायालयीन मार्गांचा वापर करा, संविधानिक अधिकारांचा वापर करा आणि सगळ्यात महत्वाचं संयम ठेवा. ह्या देशात उशीर होईल पण तुम्हाला न्याय नक्की मिळणार. एकमेव यंत्रणा आहे जिथं आज तरी ती इतरांपेक्षा चांगली आहे, इतरांपेक्षा चांगली आहे. किरकोळ अपवाद वगळता आजही न्याय व्यवस्था कणखर आहे, मजबूत आहे आणि इमानदार लोक आहेत तिथे. त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि प्रत्येक गोष्टीला तेवढा वेळ द्या. अंतिम सत्य आणि अंतिम पर्याय न्याय व्यवस्था आहे असं तुम्ही Yes, सांगितलं. yes. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप आभारी आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.